मुरबाड वनपरिमंडळाच्या पूर्व क्षेत्रात कोलठण परिसरात मोठ्या प्रमाणात खैर आणि इतर मौल्यवान वृक्षांच्या बेकायदेशीर तोड झाल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे। राखीव वनक्षेत्रात शेकडो झाडे कटिंग मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकरणामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जंगलात मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या या वृक्षतोडीकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने संशय व्यक्त केला जातोय। काही लाकूड तोड व्यावसायिकांकडे अशा प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध असल्याने त्यांच्या सहभागाची चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे ही वृक्षतोड दीर्घकाळ सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने वनविभागाच्या संगमताचा आरोप केला जात आहे। परिसरातील पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान वारंवार होत असलेल्या वृक्षतोडीमुळे मुरबाडच्या वनसंपदेवर गंभीर संकट निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।